आज सकाळ सकाळीच आवरून आम्ही निघालो मार्केटला. फळं वगैरे आणायची होती. नवरात्राचा उपवास होता 4था दिवस. मग आम्ही गेलो, फळं वगैरे आणली. मग घ्यायला गेलो फळं, पण आणलंच भलतं काय काय. मग टिप्पुर्लीची बर्फी दिसली, अनेका वडापाव दिसला. मग आमच्या ह्यानी बोलले की मी वडापाव घेतो, तू तोपर्यंत बर्फी घे. मग घेऊन आलो. घरी आल्यावरती शिकरण परत आवरून सगळं. मग संध्याकाळी मी ताट बनवलेला, शाबू ताट. सेम आपलं शाबूचंच सगळं म्हणजे वडे करतो ते सगळं मिश्रण होतं. मग फक्त त्यावरती कर्ड केलं. आपण श्रीखंड करताना ते घट्ट असं बांधून घेतो ना पाणी नितळताना, ते केलं. त्यात शेंगा कूट, मीठ चवीनुसार आणि थोडंसं साखर आणि थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून दिलं ते सगळं, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर घालून. मग त्यावरती डाळिंब आणि ते मिश्रण असं ठेवून द्यायचं. खूप मस्त झालं. तुम्ही पण प्लीज रेसिपी ट्राय करा. आणि अशाच नवनवीन गोष्टींसोबत आणि ब्लॉगसोबत भेटूया. सर्वांना जय बाळूमामा.